अब खबर है भद्रावती तहसील से, जहां होमगार्ड जवानों ने अपनी मांगों के संदर्भ में पत्र परिषद ली। होमगार्ड जवानों की ओर से भद्रावती में 10 नवंबर को एक पत्र परिषद दी गई। पत्र परिषद में उन्होंने जानकारी दी है कि पिछले 1 वर्षों से चंद्रपुर जिले के होमगार्ड जवानों का मानधन नहीं मिला है, जिसके कारण उनकी आर्थिक स्थिति काफी कमजोर हो गई है और उनका बकाया वेतन दिवाली के पूर्व देने की मांग उन्होंने की। इस पत्र परिषद में बकाया वेतन की मांगों के साथ अन्य मांगों का भी उल्लेख किया गया है। पत्र परिषद में भारतीय मजदूर संघ के चंद्रपुर जिला उपाध्यक्ष मनोहर सालवे, होमगार्ड सीमा गाजघाटे, भारती उंदिरवाड़े, अमोल नागपुरे, अखिलेश मिश्रा, आजाद वाघमारे के साथ अनेक पुरुष तथा महिला होमगार्ड उपस्थित थे। तो सुनिए इस संदर्भ में पत्र परिषद में पत्रकारों को क्या जानकारी दी। महिलांना आणि पुरुषांना मानधन लवकरात लवकर मिळावं आणि आमची जी उपासमारीची वेळ आली आहे आमच्या महिलांवर पुरुषांवर, तर ती येऊ नये यासाठी सर्वरत संघटनेतर्फे अशी अपेक्षा करते की सगळ्या लवकरात लवकर आम्हाला मानधन देण्यात यावं आणि आमचे जे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सोडवण्यात यावे आणि नियमानुसार आम्हाला बंदोबस्तावर कार्यरत करावं। नागपूर पथकामध्ये कायमस्वरूपी बंदोबस्त जो होता तो बंद केलेला आहे, तो पूर्ववत सुरू करण्यात यावे आणि तसेच कोरोना बंदोबस्तामध्ये 50 वर्षावरील लोकांना बंदोबस्तावरती घेण्यात यावे आणि तसेच मागील थकीत मानधन लवकरात लवकर देण्यात यावे आणि 3 वर्ष प्रमाणपत्र जे थांबवले आहे ते देण्यात यावे, एवढीच आमची अपेक्षा आहे आणि आमची मागणी आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होमगार्ड सैनिकांची जी सध्याची भयानक परिस्थिती आहे, त्यांच्यावर जी उपासमारीची पाळी आलेली आहे, त्या माध्यमातून त्यांनी 2 दिवसाच्या आधी माझ्याकडे जे आले ते लोक त्यांनी एक माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला तर आणि त्यांची जी उपासमारीची पाळी त्यांच्यावर आलेली आहे, त्यांचा जो थकीत पेमेंट आहे हा दिवाळीच्या आधी देणं शासनाने द्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे आणि हे पूर्ण करण्याकरता या पलीकडे भारतीय मजदूर संघ त्यांच्या पाठीशी सतत उभे राहील आणि त्यांचं रजिस्ट्रेशन घेऊन या समोरच्या समस्या त्यांच्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू। या माध्यमातून आज मी सगळ्यांना, सर्व शासनाला विनंती करतो की या लोकांचे जे थकीत पेमेंट आहे यांच्यावर जो अन्याय होता है तो त्वरित दूर करावा अशी आजच्या प्रसंगी विनंती। CTV के लिए हमारे विशेष प्रतिनिधि जावशेख की रिपोर्ट।